क्लास 5th से लेकर के 8th तक के सभी बच्चों का स्वागत है इस वीडियो के अंदर। आज इस वीडियो के अंदर मैं आपको बताने वाला हूं कि पैसेज मतलब मराठी का उतारा कैसे सॉल्व करते हैं, इसके ऊपर के क्वेश्चन। चलो 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 शुरू करते हैं। ये पेपर है आपका फरवरी 2025 का पेपर। इसके अंदर थर्ड लैंग्वेज और इंटेलिजेंट टेस्ट वाले बच्चों का ये पेपर है। और इसके अंदर देखो, पहले तो मराठी के ऊपर के बहुत सारे सवाल है। उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह काय असतो? धबधबा। विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा। मोकळाच्या अपोजिट रिकामा। त्यानंतर प्रखरच्या अपोजिट सौम्य। रात्रच्या उदय दिलंय, शत्रूचं वैरी दिलंय। बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या गोष्टी सारख्या सारख्या दिसतात, पण हे प्रखरच्या विरुद्ध सौम्य आपण म्हणू शकतो। हे एक त्याच्यात अचूक दिसतं। 75 वर्ष पूर्ण होतात त्याला काय म्हणतात सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये। कोणाकोणाला येतं 100 वर्ष झाल्यावर गोल्ड, रौप्य, अमृत, हिरक ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे। तर आपला विषय आजचा हा नसून आपला विषय आहे की उतारे कसे सोडवायचे। जसा हा एक उतारा समोर दिसतोय, जसा मी थोडा गायब होतो, तर हा उतारा पाहिल्यानंतर तुम्हाला तो व्यवस्थित किती वेळात वाचायचा आणि कंप्लीट करायचा। पहिले तर याला मार्क्स किती आहेत ते पाहून घ्या। 14 ते 16 पर्यंत उतारे आहेत आणि यामध्ये मार्किंग त्यांनी दिलेली नाही, ऍक्च्युली खाली दिली आहे की काय नाही दिलेली, तर मार्किंग नाही दिली, पण याच्यावरचे क्वेश्चन किती वेळात सोडवायचे ते आता पाहू आपण। बघा, पहिल्यांदा तो उतारा काळजीपूर्वक वाचा अशी इन्स्ट्रक्शन दिली आहे। तर मग आपण काय करणार, उतारा काळजीपूर्वक वाचूया। निसर्गाची नाना विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक ऋतूत निसर्गाचं रूप बदलत असतं। त्याचा मानवाप्रमाणे सर्व सजीवांना आपल्या विकासासाठी उपयोग होतो। तो निरपेक्षपणे आपलं सर्वस्व प्राणीमात्रांना जो आहे तो बहाल करत असतो। काय दिसलं, निसर्गाच्या बाबतीत आहे। प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाचं रूप बदलतं असं सांगितलंय आणि माणसाप्रमाणे सजीवांना आपल्या विकासासाठी याचा फायदा होतो। तो निरपेक्षपणे आपलं सर्वस्व प्राणीमात्रांना बहाल करत असतो। आपलं तर जीवनच संपूर्ण निसर्गावर अवलंबून आहे। आपल्याला निसर्गापासून फळं, फुलं, निवाऱ्यासाठी लाकडं, वनस्पती, शुद्ध हवा, उन्हाच्या झाडांपासून संरक्षणासाठी सावली सुद्धा मिळते। अंडरलाईन कसं करायचे असे वर्ड, काय काय मिळतं अंडरलाईन करायचं। ठीक आहे, कोणाला उपयोग होतो? सजीवांना, अंडरलाईन करायचं। प्राणी मात्रांना बहाल करतो, कुणाला बहाल करतो? सर्वस्व। ते असा प्रश्न तयार होतो, तो अंडरलाईन करायचा। प्रत्येक ऋतूत निसर्गाचं रूप बदलतं असं विचारू शकतात, कोणत्या रूपात बदलतं? ऋतूत बदलतं। त्यानंतर औषध, वनस्पती, इमारती, लाकडाच्या वनस्पती, कापसासाठी कापूस देणारी पिकं, कागद, रबर हे बनवण्यासाठी पण हे उपयुक्त आहे। इंधनासाठी पण आपल्याला बऱ्याच गोष्टी देतं। वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांनाही माणसाला खूप त्याचा उपयोग होतो। अन्नामध्ये दूध, मांस, अंडी यासारखे पदार्थ, वाहतुकीसाठी उपयोगी पडणारे प्राणी, केस, चामड्याच्या वस्तू सुद्धा प्राण्यांपासूनच मिळतात। समुद्रातले मासे, शंख, शिंपले, मीठ सुद्धा त्यांच्यापासूनच मिळतं। पाऊस तर सर्व सजीवांचं जीवनच फुलवतो। नद्यांचा प्रवाह शेतीवाड्याला संजीवनी देण्याचं काम हा निसर्गच करतो। तर खरं तर आपल्याला निसर्गाबद्दलच पूर्ण पॅसेज होता। पहिला प्रश्न आहे, उतार्यातील वर्णनानुसार हवेच्या शुद्धीकरणात कोणाची भूमिका महत्वाची आहे? तर आपल्याला माहितीये हवेचं शुद्धीकरण हा सेक्शन तुम्ही कुठं पाहिलेला होता? तर पहिल्यांदा तो शोधायचा। तो अंडरलाईन केला असेल तर फारच ठीक, नसेल केला तर मग आपल्याला तो शोधावा लागेल। हवा शुद्ध, बघा दिसलं इथं, हे पहा। तर शुद्ध हवा एवढंच नव्हे तर उन्हाच्या झाडापासून संरक्षण, सावली सुद्धा आपल्याला देतो। पण कोण देतो हे आपल्याला पाहायला इथं पाहिजे। सर्व सजीवांना निसर्ग देतो हे आपल्याला दिसलं इथं। याच्यामध्ये वनस्पती, निवाऱ्यासाठी लाकडं, शुद्ध हवा, उन्हाच्या झाडापासून सावली सुद्धा आपल्याला जे आहे तो निसर्ग देतो। आता निसर्ग हा शब्द वापरलाय, झाड हा शब्द इथं कुठं दिसत नाही। त्यामुळं आपल्याला इथं शोधावं लागेल की पाऊस देतो, नद्या देतो की माणूस देतो? हे तिघं लोक तर देऊच नाही शकत ना। हवा शुद्धीकरणामध्ये भूमिका महत्वाची यांची नाहीये, तर झाडांचीच भूमिका महत्वाची आहे। त्यामुळे ते उत्तर करून टाकायचं। कपडे तयार करण्यासाठी उतारातील वर्ण कशाचा उपयोग होतो? ऑब्विसली कापसाचा उपयोग होतो। तिथे दिलेला आहे त्यांनी। उतारातील वर्णानुसार सर्व सजीवांना जीवनमानावर परिणाम करणारी बाब कोणती आहे? सगळ्यांच्या जीवनमानावर परिणाम करणारी बाब इथं आपल्याला पाहायचंय। सर्व सजीवांना आपल्या विकासासाठी उपयोग करतो तो निसर्गच आहे। आपल्याला याच्यामध्ये प्राणीमात्रांना बहाल करतो निरपेक्षपणे तो निसर्ग आहे। सर्व लोकांना संजीवनी देतो निसर्गच आहे। तर निसर्गच माणसाचा खराखुरा साथीदार आहे। पण उतार्यामध्ये सजीवांच्या जीवनमानावर सगळ्यात जास्त ज्याची हे पडते ते आपल्याला शोधायचंय। हे याच्यामध्ये ते वाचणं खूप आवश्यक आहे। तुम्ही जर त्याला संपूर्ण असं चांगलं वाचून घेतलं तर त्याच्यातून तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल। ठीक आहे,
तर याच्यामध्ये इमारतीवाला सेक्शन शोधा, इमारतीवाला, ज्याच्यात तुम्हाला इमारती दिसेल किंवा तुम्हाला याच्यामध्ये ऋतूंच्या बाबतीत ऋतू पण बऱ्याच गोष्टीमध्ये मानवाच्या सर्व आपल्या विकासासाठी उपयोग आहे. प्रत्येक ऋतूत निसर्गाचं रूप बदलतं आणि तो सगळ्यांना ज्या गोष्टी आहेत त्या देत असतो. आता याच्यामध्ये वनस्पतीच्या बाबतीत सगळ्या गोष्टी दिसतात ज्या काही दिलेल्या आहेत. त्यामुळं आपण म्हणू शकतो की सर्व सजीवावर जो काही परिणाम करणारी महत्वाची बाब आहे तो एक ऋतू आहे आणि ऋतूच्या याच्यामध्ये जी गोष्ट येणार ती आहे पाऊस. म्हणजे असं डायरेक्ट न देता थोडं लॉजिक लावायचंय तिथं. अशा प्रकारचा पद्य विभागामध्ये पण तुम्हाला एक सेक्शन दिसू शकतो ज्यामध्ये तुम्ही मुख्यतः हे पाहू शकता, कविता दिलेली आहे आणि त्याच्या आधारित तुम्हाला हे दिसत आहेत. फुलगाणी गायली याने त्याने, आता जरा गाईन मी पानाचे गाणे, झाडांच्या माथ्यावर पानांचा डेरा, फांदीच्या टोकाशी पानकवळा तुरा, आंब्याची पालवी जांभळी आणि लाल, जसे काही यशोदेच्या गाला बाळाचे गाल. की असं एक पूर्ण दिलेलं आहे. कवितेत आश्रम तुरा कोण मिरवत आहे, लगेच शोधायचं तुरा. फांदीच्या टोकाशी पानकोवळा, पानकोवळा तुरा हे करतोय, फांदीच्या टोकावर दिलंय तिथं त्यांनी, बाकी काय दिलं नाही, त्यामुळे तेच उत्तर आहे. जेवणातील कोणत्या पानाला महत्व आहे, जेवणाचं शोधायचं त्याच्यात. ठीक आहे, कुठं दिसतंय तुम्हाला, वर आहे की खाली आहे, जेवण 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 शोधायचं. पक्वान, जेवणाचा विषय आला, केळीच्या पानातून सनई चतुर, पक्वानांचा थाट पण केळीच्या पानातूनच होतोय, तर केळीचं पान बरोबर आहे. तर हे उत्तर भेटलं आपल्याला. कवितेतील वर्णानुसार असत्य विधान कोणतं आहे ते शोधायचं, वाचायचं, त्यानुसार तुम्हाला हे सगळे प्रश्न जे आहेत ते सोडवता येतात. जास्ती इथून जे आहे ते व्याकरण सुरू झालंय. मनीचा अर्थ सांगा, कोला काकडीला राजी. ओके, क्षुल्लक बक्षीच्या प्राप्तीने सामान्य लोक संतुष्ट होत असतात. आता याच्यामध्ये मूळचा स्वभाव कधी बदलत नाही हे अशा गोष्टी येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पॅसेजेस मध्ये पाहतो आणि पॅसेजेसला वेळ द्या, पॅसेजेसला व्यवस्थित वाचा, तेव्हाच त्यांची उत्तरं व्यवस्थित निघतील. अदरवाईज त्याची उत्तरं व्यवस्थित निघणार नाही आणि त्यामध्ये मग तुमचंच नुकसान होऊ शकतं. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय, ऑल ऑफ यू, टेक केअर.